महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह 40 जणांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे। राज्यातून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यासह अनेकांची नावे आहेत। यवतमाळच्या उमरखेड विधानसभेसाठी काँग्रेसनं साहेबराव कांबळेंना उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार माजी आमदार विजय खडसे चांगलेच आक्रमक झालेत। नाना पटोलेंनी सौदेबाजी करत पैशाच्या जोरावर उमेदवारी विकली असा गंभीर आरोप विजय खडसेंनी केला। नवाब मलिकांबाबत भाजपनं असहकाराची भूमिका घेतली। नवाब मलिकांचं काम करणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजप आमदार आशिष शेलारांनी घेतली आहे। नवाब मलिकांबाबत देवेंद्र फडणवीसच भूमिका स्पष्ट करतील असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। सॅन मतदारसंघावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे। काँग्रेसकडून गणेश यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सॅनची उमेदवारी न मिळाल्यानं रवी राजा नाराज आहे। त्यामुळे रवी राजा काँग्रेसचा हात सोडण्याच्या तयारीत आहेत। नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक अशोक चव्हाण यांनी लढवली आहे, तर बिनविरोध आल्यासारखंच होईल असं वक्तव्य भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं। तर पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी राहू असंही चिखलीकरांनी म्हटलंय। बीडमधील राष्ट्रीय मतदारसंघामध्ये शरद पवार पक्षात बंडखोरी करण्यात आली। शरद पवार पक्षाकडून मेहबूब शेख यांना उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे साहेबराव दरेकरांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले, तर माजी आमदार साहेबराव दरेकर अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरणार आहेत। आम आदमी पक्ष महाराष्ट्रात उमेदवार देणार नाही। आपचे नेते संजय सिंग यांनी ट्विट करून ही माहिती दिली। तसंच अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचं सांगण्यात आलं। मनसेनं दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली। मुंबईत माहीम पाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। टेंभूर विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। या जागेवर शिवसेना, भाजप आणि आरपीआय आठवले पक्षानं दावा केलाय। रामदास आठवले चेंबूरच्या जागेसाठी आग्रही आहेत। राहुल गांधी यांनी जर पक्षाच्या बैठकीत एखादी भूमिका मांडली असेल त्याला आम्ही नाराजी म्हणत नाही असं राऊतांनी म्हटलंय। राहुल गांधी नाराज असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंची चर्चा केली असती असा दावा त्यांनी केला। भाजप नेते गणेश बिडकर यांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केले। पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाची 100 कोटींची जमीन हडपल्याचा आरोप बिडकरांनी धंगेकरांवर केला। रवींद्र धंगेकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले। राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र एका व्यक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ झाला नाही असा आरोप आमदार अतुल बेनकेंनी अमोल कोल्हे यांच्यावर केला। महायुतीच्या प्रचारावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही। त्यांना कदाचित आमची किंमत वाटत नसेल असं वक्तव्य एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा विषय संपल्याचं म्हटलंय। तर महाविकास आघाडीकडे एमआयएमनं 15 जागांची मागणी केली होती असंही जलील म्हणाले। भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे। दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। जतमधून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर नाशिक मध्यमधून देवयानी फरांदेंना आणि पंढरपूरमधून समाधान आवताडेंना तिकीट देण्यात आलंय। भाजपचे आतापर्यंत 121 उमेदवार घोषित झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपल्या आणखी 3 उमेदवारांची घोषणा केली आहे। ते 3ही उमेदवार मुंबईतले, त्यामध्ये वर्सोवा मतदारसंघ हरून खान, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव आणि विलेपार्ले इथून संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अमरावतीच्या मेळघाटमधून विद्यमान आमदार राजकुमार पटेल यांचा महायुतीमधून पट्टा कट करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मतदारसंघ महायुतीतून भाजपच्या वाट्याला आलाय। राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या केवलराम काळेंना भाजपची उमेदवारी देण्यात आली, तर राजकुमार पटेल आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। वर्षा बंगल्यावर वरळीतील उमेदवार संदर्भातील बैठक पार पडली, तर मिलिंद देवरा यांना वरळीतून उमेदवारी देण्यावर सर्व नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे। देवरांना उमेदवारी मिळाल्यास आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा अशी लढत होणार आहे। अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभेतून भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। जोरगेवार भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत किशोर जोरगेवारांचा पक्ष प्रवेश होणार आहे। सुधीर मुनगंटीवार यांचा जोरगेवारांना विरोध होता। मुनगंटीवार यांचा विरोध शांत करण्यात भाजप श्रेष्ठींना यश आलंय। परंडा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वाद निर्माण झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रणजित पाटलांना उमेदवारी देण्यात आली, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून राहुल मोटेंना उमेदवारी जाहीर झाली। त्यामुळे परंडा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत संभ्रम आहे। नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं गणेश गीते यांना उमेदवारी जाहीर केली, तर मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून गीतेंची ओळख आहे। तर नाशिक पूर्वमध्ये आता भाजपचे राहुल डिकले विरुद्ध गणेश गीते यांच्यात लढत होणार आहे।
दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दर्यापूर विधानसभेची जागा लढणारे गजानन लवटेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। तर दर्यापूरसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेसही आग्रही होती। त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला ही जागा सुटली। कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सुरेश भोयर यांना उमेदवारी जाहीर केली। कामठी विधानसभा मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयर अशी लढत होणार आहे। सुरेश भोयर हे सुनील केदार यांचे निकटवर्ती आहे। धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाला बंडखोरीचं ग्रहण लागले। महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन आणि सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्रींनी बंड पुकारले। कुणाला विश्वासात न घेता थेट माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने दोघे नाराज झाले। त्या आयात उमेदवाराला त्यांनी विरोध केला। तसंच महाजन आणि मिस्त्री यांनी लढण्याचा निश्चय केला। धुळे शहरात माजी आमदार अनिल गोटेंच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले। 40 वर्षापासून इमानदारीनं काँग्रेसमध्ये राहिलो तरीही काँग्रेसकडून धुळे विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस नेते युवराज करणकाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नाशिक विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली। देवयानी फरांदे यांच्या घराबाहेर फटाके फोडून कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। मी पुन्हा निवडून येईल, विरोधकांना धडा शिकवेन असा इशारा फरांदे यांनी दिला। सांगलीच्या जतमधून भाजप आमदार गोपीचंद पडळकरांना उमेदवारी जाहीर झाली। उमेदवारी जाहीर होताच पडळकर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा केला। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघातून आमदार सतीश चव्हाण यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली। अजित पवारांनी बंड केल्यानंतर सतीश चव्हाण अजित पवारांसोबत गेले होते, मात्र ही जागा राष्ट्रवादीला न मिळाल्यानं त्यांनी तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून पवन जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली। आतापर्यंत संजय राठोड यांनी आर्थिक आमिष दाखवून जनतेला मूर्ख बनवलं असल्याची टीका जयस्वाल यांनी केली। तर यंदा राठोडांना पराभूत करू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। वर्धा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता। तर शरद पवारांच्या पक्षाचे युवा नेते समीर देशमुख अपक्ष अर्ज दाखल करणारे समीर देशमुख हे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव आहेत। तर याबाबत कार्यकर्त्यांची चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून नितेश राणेंविरोधात संदेश पारकरांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। मी जिंकण्यासाठी उभा असल्याचं पारकर म्हणाले। राणे कुटुंबियांनी सिंधुदुर्गात दहशतीचं राजकारण केलं। त्यांच्या राजकारणाला जनता कंटाळली असून नितेश राणेंचा पराभव करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून डॉक्टर संतोष टारफे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे इच्छुक उमेदवार अजित मगर नाराज झाले। अजित मगर यांच्या समर्थकांची चिंतन बैठक पार पडली। या बैठकीत नाराज असलेल्या अजित मगर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असा आग्रह केला होता। हिंगोलीतील वसमतमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या राजू सापके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। वसमतच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार राजू नवघरे असल्यानं नवघरे यांना ही जागा सुटली। त्यामुळे नाराज असलेल्या राजू सापके यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हिंगोलीची जागा ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला सुटली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून रुपाली पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुक उमेदवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।